महाराष्ट्र के स्कूलों में हिंदी की अनिवार्यता पर बड़ा फैसला आ गया है। फिलहाल हिंदी एक ऑप्शनल सब्जेक्ट ही बन के रहेगा। आपको बता दें कि महाराष्ट्र की देवेंद्र फडणवीस सरकार ने हाल ही में कक्षा 1 से कक्षा 5वीं क्लास तक हिंदी भाषा को अनिवार्य करने का आदेश जारी किया था, जिस पर कई राजनीतिक बयान भी सामने आए। अब हिंदी भाषा की अनिवार्यता को लेकर महाराष्ट्र स्कूली शिक्षा मंत्री दादा भुसे का बड़ा बयान सामने आ गया है। उन्होंने कहा कि अभी हिंदी भाषा को अनिवार्य करने का निर्णय रद्द कर दिया गया है। तर त्या काळामध्ये आपले विद्यार्थी जसं पाठीमागच्या काळामध्ये आपण मराठी तर हा आपला स्वाभिमान आहे, बिलकुल कोणाचंच दुमत असता कामा नये, परंतु काही वर्षांच्या पासून जसं आपण इंग्रजी कदाचित जागतिक पातळीवर किंबहुना देश पातळीवर संवाद म्हणून ती भाषा स्वीकारली गेली असेल, तर त्याच पद्धतीने तिसरी भाषा याचे पॉइंट्स गुण आपल्या आपण भविष्याच्या विद्यार्थ्यांना ते मिळायला पाहिजेत। आता इतर माध्यमांच्या शाळेमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी त्रिभाषिक सूत्र त्यांनी स्वीकारलेले आहेत। आणि म्हणून राज्य आहे हिंदी भाषिक राज्य, तुम्ही म्हणता मराठी आणि हिंदीमध्ये साम्य आहे, मग हिंदी भाषिक जे राज्य आहे तिथं मराठी ही भाषा असणार आहे का? ते काय असेल? मला वाटतं की तुम्ही 8 तास जाणार का त्याची म्हणजे मराठी भाषा? माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की असा विषय आहे या सर्व गोष्टींना आम्ही आपल्या राज्याचे विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेमध्ये ते सक्षमपणे टिकले पाहिजेत। या भावनेतून अभ्यासपूर्ण पाठीमागच्या काळामध्ये अनेक महोदयांनी या विषयावर अभ्यास करून हा निर्णय केलेला। याच्यामध्ये कोणाला कमी लेखणं किंवा कोणाला काही आम्ही शिकवायला जातो आहोत अशातला बिलकुल काही हेतू नाही। तत्रा मी आता जसं सांगितलं की अनिवार्य हा शब्दाला आम्ही स्थगिती करतो आहोत आणि यथावकाश नवीन शासन निर्णय मग वेगवेगळे जसं मी आता बोललो की तृतीय भाषा दुसरा कोण काय बोलत असेल मग तिथे विद्यार्थी संख्या किती आहे, त्याला शिकवणारा कोण आहे, तर या संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून त्याचा सुधारित शासन निर्णय निर्गमित केला जाईल।